श्री स्वामी समर्थ। तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भगवान शंकराची श्रावण महिन्यामध्ये नेमकी कोणती सेवा करावी? कसं आहे ना, श्रावण महिना चालू झाला आहे। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने भगवान शंकराची सेवा करत असतं। प्रत्येक सोमवारी 108 बेलपत्र वाहतात, 108 फुले वाहतात, 108 तांदूळ वाहतात, असं बरंच काही आपण भगवान शंकराच्या पिंडीवर वाहत असतो। मनोभावे आपण भगवान शंकराची पूजा करत असतो। कोणी रुद्राभिषेक करतं, कोणी रोज करतं, तर कोणी प्रत्येक सोमवारी करत असतं। तर मग आता आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराच्या पिंडीवर 21 बेलपत्र वाहायचे आहेत। तर मग आता हे बेलपत्र नेमके कसे वाहायचे, तर या संदर्भामध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर आपल्याला श्रावण महिन्यातील कोणत्याही एका सोमवारी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर 21 बेलपत्र वाहायचे आहेत। मग आता नेमकी ती कशी वाहायची, काय करायचे, तर आपल्याला याच्यासाठी ना आपल्याला चंदन लागणार आहे। तर आपण काय करायचं आहे, चंदन उगाळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बेलपत्रावर ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे। आपल्याला 21 बेलपत्रात ओम नमः शिवाय लिहायचं आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला ती अर्पण करायची आहे। तर आपण श्रावण महिन्यातील कोणत्याही फक्त एका सोमवारी केले तरी चालते। तर आपल्या मनातील इच्छा बोलून आपल्याला हे बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे। भगवान शंकराची मनोभावे पूजा करायची आहे। धूप दीप लावून आपल्याला आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। तर अशी आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे। तर आपल्या मनातील इच्छा बोलण्याच्या नंतर असं नाहीये की तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला सगळं काही मिळेल। आपल्याला सेवा केली तरी आपल्याला कष्ट तर करावेच लागणार, पण कष्टाला पुण्याची जोड असावी म्हणून सेवा तुम्ही नक्की करा। आणि आपण जेवढी सेवा करू ना तेवढं आपल्या कष्टाला बळ मिळत असतं। तर आपल्या चॅनलवर असेच धार्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ असतात आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ।